नमस्कार मित्रांनो, मी अमोल टेक गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, स्कूल कॉलेज ॲडमिशन फॉर्म भरताना, ऑनलाईन गव्हर्नमेंट फॉर्म भरताना म्हणजेच कोणतेही ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना तिथे असं लिहिलेलं असतं, अपलोड फाईल बिलो 100 KB, विड्थ 100 अँड हाईट 200, रिक्वायर्ड JPG अँड PDF फाईल ओनली, मर्ज ऑल डॉक्युमेंट इन वन PDF. आणि खूप लोक इथे सडकतात. मग काय होतं, कधी फाईल अपलोड होत नाही, कधी साईज मोठी असल्याचा एरर येतो, तर कधी PDF स्प्लिट किंवा मर्ज म्हणजेच एकत्र किंवा जोडून द्यावे लागतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विड्थ आणि हाईट रिसाईज कसं करायचं, फोटो एक्झॅक्ट KBमध्ये कन्वर्ट कसा करायचा, PDF मर्ज कसा करायचा, PDF स्प्लिट कसा करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कोणत्याही ब्राउझरवर जाऊन या वेबसाईट ओपन करायच्या आहेत. त्यांच्या डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची विड्थ आणि हाईट दिलेल्या रिक्वायरमेंटमध्ये रिसाईज करायची असल्यास तुम्हाला ही लिंक ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे सिलेक्ट इमेजवर क्लिक करून तुम्हाला जी इमेज रिसाईज करायची आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली विड्थ आणि हाईट बॉक्स दिसत आहे, त्यामध्ये तुम्हाला हवी असलेली संख्या तेथे टाकून घ्यायची आहे. जसं की विड्थ मी इथे टाकतो आहे 120 आणि हाईट टाकतो आहे 150. तर पुढे तुम्हाला आउटपुटच्या फॉर्मॅटमध्ये JPEG किंवा PNG जे काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि रिसाईज बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही येथे रिसाईज झालेली इमेज डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट किंवा फोटो किंवा इमेजची साईज कमी करायची असल्यास तुम्हाला ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर सिलेक्ट इमेज बटनवरती क्लिक करून फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि पुढे कॉम्प्रेस इमेज टू स्पेसिफिक साईज ऑप्शन चेक करायचा आहे. त्यानंतर खालील साईजचा बॉक्स दिसेल, त्यामध्ये तुम्हाला हवी असलेली KB साईज इकडे टाकून घ्यायची आहे. जसं की मी येथे टाकतोय 20 KB म्हणजेच 20 KB इथे टाकतोय. त्यानंतर रिसाईज इमेज बटनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता की रिसाईज झालेली इमेज ही 19 KBमध्ये कन्वर्ट झालेली आहे, म्हणजेच 20 KBपेक्षा कमी आहे. तर आपल्याला हे इकडून डाउनलोड करायचं बटन दिलेलं आहे, तिकडून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट एका PDFमध्ये मर्ज करायचा असल्यास तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि सिलेक्ट फाईल या बटनवरती क्लिक करून ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहेत. जसं तुम्ही इकडे पाहू शकता, मी 2 डॉक्युमेंट्स फाईल सिलेक्ट केल्या आहेत, test1 आणि test2. ह्या आता एका PDF डॉक्युमेंटमध्ये मर्ज करण्यासाठी तुम्हाला येथे मर्ज PDFs बटनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता की फाईल मर्ज झालेली आहे आणि तिला नेम देऊन डाउनलोड करायचे आहे. तर इकडे आपली text1 आणि text2 अशा 2 फाईल एका डॉक्युमेंटमध्ये मर्ज झालेल्या आहेत. त्यानंतर जर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्समधील काही पेजेस वेगळे करून त्याची PDF बनवायची असेल, म्हणजे स्प्लिट करायची असेल, तर ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे आणि तुम्हाला सिलेक्ट PDF फाईल बटनवरती क्लिक करून फाईल सिलेक्ट करायची आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता की मी सिलेक्ट केलेल्या PDFमध्ये 2 पेज आहेत, त्यातील एकाच पेजचं PDF फाईल मला हवी आहे. तर रेंजमध्ये फ्रॉम पेज 1 to 1 मी टाकून घेतो आहे. जर तुमच्याकडे जास्त पेजेस असतील आणि तुम्हाला कुठून कुठपर्यंत ते रेंजमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि खाली दिलेल्या मर्ज ऑल रेंज इन वन PDF बटनवरती क्लिक करून स्प्लिट PDF बटनवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिट झालेली फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि फॉर्म फिलिंग व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.